लोहगडाचं नाव खराब करायचं काम काय-काय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, रील स्टार करत आहेत. कॉमेडीच्या नावाखाली व्हिडिओ टाकत आहेत, की लोहगडावरती जायचं नाही बाबा, गर्लफ्रेंडसोबत तर जायचंच नाही. तिथं गेलं की करेक्ट कार्यक्रम होईल. मित्रांनो, काय चुकी आहे आमच्या लोहगडाची? अरे, एवढ्या वर्षापासून आमचा किल्ला तिथं आहे. हजारो, लाखो लोकं तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायला येतात. तिथल्या आपल्या महाराजांचा इतिहास जाणून घ्यायला येतात. आपली संस्कृती, आपण कसे होतं, काय होतं, त्या गडाचा इतिहास सगळ्या गोष्टी सांगून जातात आणि ह्या इतिहासाला पाहण्यासाठी संपूर्ण देशामधनं तर काय या जगातनं लोकं येतात. येतात, राहतात, इतिहास बघतात, सौंदर्य बघतात आपल्या गड-किल्ल्यांचं. ते सौंदर्य बघून तर मनमोहक होऊन जातात. तो इतिहास पाहून त्यांना आश्चर्य वाटतं, की त्या काळामध्ये हे गड-किल्ले कसे बांधण्यात आले असतील. कित्येक मावळ्यांचं रक्त त्या गडकिल्ल्यांवरती सांडलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्या गडकिल्ल्यांना आहे आणि या इतिहासाला कुठेतरी मित्रांनो थट्टा लावलेली आहे या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनी. मित्रांनो, लोहगडाचं नाव घेणं हे सोपं नाहीये. त्या किल्ल्याच्या मागे खूप इतिहास आहे आणि त्या नावाला बदनाम करायचं काम हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर करतात ते. कॉमेडीच्या नावाखाली 2 सेकंदाची रील ह्यांना असं वाटतं, की आपण या गोष्टी जर टाकल्या तर आपण हायलाइट होऊ, लाइक्स येतील, सबस्क्राईब येतील, खूप आपल्याला एंगेजमेंट जास्त भेटेल यासाठी हे लोकं व्हिडिओ टाकतात आणि परंतु हे विसरून जातात, की बाबा रे, आपण आपल्याच संस्कृतीची थट्टा करतोय, आपल्या संस्कृतीचा अपमान करतोय. मित्रांनो, केस तर तुम्हाला माहितीच आहे. मित्रांनो, सिया अगरवाल नावाची एक अशी मूर्ख मुलगी, सॉरी सिया गोयल नावाची एक अशी मूर्ख मुलगी, ज्या मुलीने मित्रांनो एका निरागस मुलाची हत्या केली. केतन अगरवाल मित्रांनो विदेशातनं शिकून आलेलं पोरगं आपल्या आई-वडिलांच्या ज्या पण गोष्टी आहेत त्या मानणारं पोरगं, एक निरागस चेहरा, स्वतःचा बिझनेस सांभाळायचा डायरेक्टर होतं. ₹600 कोटी चा टर्नओव्हर त्या कंपनीचा त्याच्या. एवढा पैसा, एवढ्या सगळ्या गोष्टी सगळं त्याला होतं, परंतु तरी देखील त्या पोरीने त्याचं सुख, चैन सगळ्या गोष्टी हिरावून घेतल्या. त्या फॅमिलीला दुःखात टाकलं ह्या मूर्ख मुलीने. मित्रांनो, स्वतःमध्ये हिंमत असायला पाहिजे. आपल्या आई-बापाला सांगायचं, की "बाबा रे, माझं या पोरावरती प्रेम आहे. मला त्याच्याशी लग्न करायचंय." परंतु या मूर्ख मुलीने अक्षरशः ज्या मुलाने त्या पोरीला जीव लावला, त्याचाच काटा काढला. 18 तारखेला लग्न होतं. उदयपूरसारख्या त्या पॅलेसमध्ये लग्न ठरवायचं काम हे इथं चालू होतं. फ्लाइट्स बुक करणार होते. मोठमोठे इव्हेंट्स होते त्या लग्नामध्ये. हे सगळ्या गोष्टीवरती पाणी फिरलं त्या पोरीने आणि या गोष्टीचं तिला रिग्रेट काहीही दिसत नाहीये. ती पोरगी नॉर्मलच आहे मित्रांनो. ती पोलीस कस्टडीमध्ये असेल, कुठेही जात येत असेल, तरी देखील ती नॉर्मलच आहे. तिचे व्हिडिओज आलेत सोशल मीडियावरती ते व्हिडिओ पसरत आहेत. ते पाहिल्यावरती तुम्हाला असं वाटेल, की बाबा रे किती हा धट्टपणा, किती हा धीटपणा. तिने अक्षरशः डार्क वेबसारख्या ऑनलाईन वेबसाईट्सवरती बघून पोराला कसं मारायचं, काय मारायचं, कुठं काय-काय करायचं या सगळ्या गोष्टी अक्षरशः शिकल्या होत्या आणि 20 वर्ष मित्रांनो अवघ्या 20 वर्षाची ती पोरगी, तिची वृत्ती एवढी खालच्या लेव्हलला गेली होती, की डायरेक्टली ढकलून द्यायचा दरीमध्ये. त्या गड-किल्ल्याच्या अशा स्पॉटवरती ती घेऊन गेली, जिथं मित्रांनो कोणच जात नाही. हवेचा वेग पण विरुद्ध दिशेला जिथं असतो, तिथं ती घेऊन गेली आणि तिथे जाऊन त्या पोरीने त्या पोराला धक्का दिला. धक्का दिल्यावरती मित्रांनो, आता त्या मुलाचं तिथंच अंत झाला. परंतु याआधीही मित्रांनो त्या पोराला 4 वेळा एका महिन्याभरामध्ये ती पोरगी घेऊन आली होती. त्या पोराला म्हणत ना कुठं तरी डाऊट यायला पाहिजे होता, परंतु त्याला हा डाऊट आला नाही कारण तो त्या प्रेमामध्ये होता, त्या पोरीच्या प्रेमामध्ये होता. त्या पोरीवरती तेवढा विश्वास त्या मूर्ख मुलीवरती त्या निरागस पोराने टाकला होता आणि या निरागसपणाचा फायदा या मूर्ख मुलीने उचलला आणि यामध्ये मित्रांनो त्या पोराचा अंत त्या पोरीने केला आणि यातच मित्रांनो आपल्या लोहगडाचं नाव जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात सगळीकडं अक्षरशः आपल्या लोहगडाचं नाव गाजू लागलं. नॅशनल मुद्दा बनला टेलिव्हिजनवरती ह्याच्याबद्दल व्हिडिओज ठेवले लोकांनी. अक्षरशः पत्रकार परिषद घेऊन लोकांना सांगण्यात आल्या सगळ्या गोष्टी आणि यामध्ये आपल्याला लोहगडाचं नाव हायलाइट व्हायला लागलं आणि या लोहगडाच्या नावाला पण मित्रांनो काही-काही लोकांनी जिथं लोहगडाचं नाव आलं म्हणून अक्षरशः आपल्याच मराठी कंटेंट क्रिएटर्सनी या केसबद्दल व्हिडिओज बनवले तर काय, त्या केसला सपोर्ट न करता तर व्हिडिओ बनवतात ते, की लोहगडावरती जाऊ नका बाबा, तिथं गेल्यावरती आपला करेक्ट कार्यक्रम होईल. मित्रांनो, आता या गोष्टीमध्ये वेळ आहे या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला त्या लोकांना सपोर्ट करायची, तर हे थट्टा-मस्करी करतात ते. त्या लोकांनी जर व्हिडिओ बघितला, तर त्यांच्या फॅमिलीला कसं वाटेल याचा थोडा सुद्धा भान, समज या लोकांना नाहीये का? त्या केसमुळेच मित्रांनो लोहगड जो आहे तो आता चर्चेत व्हायला लागलेला आहे आणि त्याचा संदर्भ देत कॉमेडी व्हिडिओ बनवणं
कितपत योग्य आहे? हे इन्फ्लुएन्सर मित्रांनो चंद पैशासाठी विकले जाणारे हे इन्फ्लुएन्सर यांना एवढं समजत नाही का, की बाबा रे आपण कुणाची तरी थट्टा-मस्करी केली, तर आपला हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत तरी पोहोचणारच आहे ना. त्यांच्या घरच्यांना या गोष्टी कशा वाटतील? याचं काहीही भान राहिलेलं नाही. महत्त्वाची बाब म्हणजे आपली संस्कृती, आपला लोहगड त्याला काही ना काही इतिहास आहे. आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. आपल्या मावळ्यांनी त्या किल्ल्यावरती रक्त वाहिलेलं आहे. एका केसमुळं तिथं लाखो लोकं येतात, हजारो लोकं येतात तिथं. वर्षाला लाखो लोकं त्या किल्ल्यावरती पर्यटक भेट देतात. आपल्या महाराजांचा इतिहास जाणून घेतात. परदेशातनं लोकं येतात, आपल्या किल्ल्यांचं स्ट्रक्चर बघतात. सगळ्या गोष्टी बघून आनंदी होऊन जातात. एका मूर्ख मुलीच्या चुकीमुळं आपण त्या गड-किल्ल्याला नावं ठेवून बदनाम करणारी आपण खरी बघितलं तर सगळ्यात मूर्ख औलाद आहे. त्याच्यामध्ये आपल्या किल्ल्याची काही चुकी नाहीये. त्या जागेची काही चुकी नाहीये. त्या मुलीच्या मनामध्ये काळं होतं, कपट होतं. त्या मुलीला दोष द्या. त्या मुलीला अक्षरशः शिक्षा व्हावी यासाठी तुम्ही एकत्र व्हा. सोशल मीडियावरती व्हिडिओज टाका, रील्स टाका. त्यासाठी 100 रील जरी टाकल्या तरी लोकं तुम्हाला सपोर्ट करतील. तुमच्या मागे ठामपणे उभं राहतील. अक्षरशः त्या पोरीला फाशीपर्यंत जायला पाहिजे. खरं बघितलं तर रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये या पोरीला फाशी व्हायला पाहिजे. कारण तसं बघितलं मित्रांनो, तर ज्या पद्धतीने केतन त्या गडावरनं पडलेला आहे, अशी मौत तर मित्रांनो कुठल्या दुश्मनाला पण येऊ नये. तिथनं पडल्यावरती कित्येक दगडांना तो लागला असेल त्याला मित्रांनो अक्षरशः काय त्याच्या बॉडीची अवस्था असेल याचे इमॅजिनेशन पण आपण करू शकत नाही. म्हणूनच रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये त्या पोरीला फाशी व्हावी म्हणून आपण या समाजामध्ये हे कॅम्पेन चालवून या न्याय व्यवस्थेवरती देखील प्रेशर टाकू शकतो. समाज माध्यमातून प्रेशर टाकू शकतो. परंतु तुम्हाला या गोष्टी करायच्या नाहीयेत. तुम्हाला फक्त कॉमेडी करायची, थट्टा करायची, जेणेकरून हे जे पब्लिक इंटरॅक्शन आहे, त्या गोष्टीवरती हसलं पाहिजे आणि आपल्या गडाची इज्जत जाते आपल्या गडाला लोकं नावं ठेवतात आहे, तिथलं पर्यटन कमी होती. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत नाहीये. तुम्ही फक्त तेवढ्यापुरती तेवढी कॉमेडी लावलेली आहे. नक्की या गोष्टी करू नका मित्रांनो. एकत्र येऊया. त्या पोराच्या न्यायासाठी आपण उभे राहूयात. त्या पोराला न्याय भेटावा. त्याच्या घरच्यांसाठी आपण पाठीमागे खंबीरपणे थांबू. रील्स टाकू. Instagram पूर्णतः रील्सने भरू. न्यायव्यवस्थेवरती आपले जे पण न्यायालयीन प्रोसेस आहे त्याच्यावरती आपण आहे ना प्रोसेसवरती प्रेशर टाकू आणि यामध्ये मित्रांनो आपण त्या पोराला आणि त्याच्या घरच्याला न्याय द्यायचा प्रयत्न करू. ना की आपल्या गडकिल्ल्यांना बदनाम करून आपल्या इतिहासाला पुसायचं काम करू. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.